हे काय बाई तुझ्या घरी असं? हा, तो बाथरूम पण तिथे, ते टॉयलेट पण तिथे आणि बेसिन पण इथे, सगळं एकत्रच. मला तर नाही पटत बाई असं. जागा कमी असल्यामुळे तसंच करावं लागतंय. हे काय तू गॅस ओटा करून ती शेगडी खूप दिली बाई गॅसची तिथे. त्यापेक्षा मस्तपैकी गॅसची शेगडी खाली उतरून मस्त बसून स्वयंपाक करता आला असता. इथे उभं राहून तंगड्या तोडून तोडून स्वयंपाक करा. मला नाही पटलं बाई. मला इनमिन 4 लोकांचा तर स्वयंपाक करायचा असतो आई. आणि याच्यावर खिडकी काढायला पाहिजे होती ना गॅसचा दूर जायला. हे काय टीव्ही सारखी चिमणी आहे म्हणे. मला तर नाही पटली बाई. आई कुठे घेऊन जाते कपडे? बाल्कनीच्या ग्रिलला लटकून देते बेडशीट. बाल्कनीत कपडे लटकवणं अलाउड नाहीये. ड्राय एरियातच कपडे सुकवायचे असतात इथे. आपलं घर, आपली बाल्कनी, आपल्या बाल्कनीचे ग्रिल, आपली बेडशीट आणि सोसायटीला काय प्रॉब्लेम आहे? बिल्डिंगचं डेकोरेशन खराब होईल म्हणून दंड बसेल आपल्याला. मग दुरून पाहिलं तर एवढे कबुतराचे खोप येतात दिसतं तुमच्या फ्लॅट. आणि डेकोरेशन खराब होईल म्हणे. आपल्याला नाही पटलं बाई. साखर संपली, शेजारच्या बाईकडून घेऊन येऊ का? असं उसनवार मागायला जात नाही एकमेकांकडे. वस्तू संपल्या तर काय करता लोक? अर्जंटली लागल्या तर इथे ब्लिंकिट वरून ऑर्डर कर. आणि ज्याचा जो पैसा नसेल तो काय करेल माणूस? तर क्रेडिट कार्डवर घेतलं जात. म्हणजे उधार बुवा. दुकानावर उधार चालतं पण शेजारी उसनवारी चालत नाही बुवा इथे. आई काय करतेस? चपला ठेवायचं शिक, तिथे बाहेर ठेवून देऊ आपण. केवढी जागा होऊन जाईल इथे. शू रॅक बाहेर ठेवणं अलाउड नाही. आपल्या दारासमोरच्या जागेत पण ठेवायचं अलाउड नाहीये. दंड बसेल आपल्याला. बाई ग काय दंड अलाउड चालू आहे बाई इथे. मला तरी पटत आहे. तुमच्या इथे तो झेपण्याचा हाऊद आहे ना, स्विमिंग पूल. हा तो स्विमिंग पूल. त्याच्यामध्ये मस्त गोधड्या धुता येतील अशा मन मोकळ्या. चल तर जाऊ आपण. पूल फक्त पोहण्यासाठी असतो, गोधड्या धुण्यासाठी नाही. काही बोलते. साफ करतात ना ते केव्हा ना केव्हा. तो तलावाचं पाणी बदलतात ना त्या. कारण म्हणा आमच्या गोधड्या धुवून झाल्या की मग तुम्ही साफ करा ना, पाणी बदला ना. मग असं नाही चालत आई. आणि लोक तिथे काय काय करत असतील ते चालतं. आणि आपल्या साबणाच्या गोधड्या धुतलेल्या चालणार नाही. मस्त ऊन पडलंय का आज. चला आपण वेपर्स चकल्या करून घेऊ थोड्याशा. आणि तुमच्या त्या गार्डन मध्ये भरपूर जागा आहे तिथे टाकून देऊ. सगळे हसतील आपल्याला इथे. काय हसतील? त्यांना बनवता येत नसेल म्हणून हसत असतील आपल्यावर. तू हे माती आणि हे झाड कुठून घेऊन आलीस? खालच्या सोसायटीच्या गार्डन मधून आणलंय. अगं असं अलाउड नाहीये. फ्लॅट विकत घेतला तेव्हा हवेतला फ्लॅट विकत घेतलाय का? जमिनीचे पैसे दिलेच असतील ना तुम्ही. मग त्या जमिनीपैकी थोडीशी माती घेतली तर काय बिघडलं? ते फांद्या उरत कुडल्या तर झाडाला नवीन पालवी फुटते. अगं आई या बिल्डिंग मध्ये 250-300 फ्लॅट आहे. प्रत्येकाने असं म्हटलं तर कसं चालेल? सोसायटीचे काही रूल्स रेग्युलेशन असतात ते फॉलो करावे लागतात. कोणी तुमच्या सोसायटीचा आत्माराम तुकाराम भिडे त्याला अंतर माझ्या जाऊ. त्याला चांगले ऐकवते मी. हे अलाउड नाही, ते अलाउड नाही, ते अलाउड नाही. अरे इथे सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर बोलता सगळं. भांडता का? मग ते माझ्या जवळ तुझं व्हॉट्सअप तर कशा भांडतात ना. हे इंग्रजीत भांडतात आई सगळे. बापरे काय बाई फ्लॅट सिस्टीम. आपल्याला तर नाही पटत. वाली की लगेच जातेस. थांब ना अजून 2 दिवस. मी नाही राहू शकत बाई इथे अशा कोंडवाड्यामध्ये. आई थांब नाही, आपण फिरायला जाऊ. नाही थांब ना.